नमस्कार. मी पीडित मुलीचा वडील. आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत. तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये, एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. पीडित मुलगी जी आहे त्याचे जे पालक आहेत या पालकांनी आत्ता जो व्हिडिओ टाकलेला आहे याचं खरंच कुठंतरी विचार त्या शासनकर्ती जमात आणि विरोधक यांनी विचार करायला पाहिजे. मी काही वेळापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणालो होतो की जनतेचा शासनकर्त्यावरती विश्वास नाही राहिला, मीडियावरती विश्वास नाही राहिला, प्रशासनावरती विश्वास नाही राहिला, ज्युडिशियरीवरती विश्वास नाही राहिला आणि पोलिसांवरती तर विश्वासच नाही राहिला. तसंच आहे विरोधी पक्षनेत्यांचं. ती राजकारणी मंडळी फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी त्यांचं सांत्वन करायला येतात, फोटो काढतात आणि निघून जातात. परंतु जे मूळ आहे आणि मूळ काय असतं की त्या मुलीच्या जो आता आरोपी आहे त्या आरोपीला जोपर्यंत शिक्षा होत नाही, जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत त्या मुलीला न्याय मिळणार नाही आणि मुलींच्या पालकांना न्याय मिळणार नाही आणि तोपर्यंत ते सांत्वन करायला येऊ नका अशा प्रकारचं आव्हान त्यांनी राजकारण्यांना केलं. यामधून राजकारण्यांनी एक धडा घ्यायला पाहिजे की आपण खरंच इतकं स्वार्थी आहोत का की एखादं प्रकरण पेटल्याच्या नंतर आपण त्याच्या घरी सांत्वन करायला जातो का त्याच्या जखमीवरती मीठ चोळायला जातो. हाही प्रश्न आत्मचिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. कारण असं ज्यावेळेस पालक म्हणतात की आमच्या घरी येऊ नका, कारण याला एकच कारण असतं की ते फक्त फोटो काढण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी ही जी नेते मंडळी आहे ते येतात. परंतु स्वार्थ न ठेवता कुठंतरी हा मुद्दा सामान्य जनतेचा आहे आणि तो तडीच नेण्यासाठी कुणीही येत नाही. फक्त फोटो काढतं, त्याचं कंटेंट बनवतं आणि स्वतःच्या फेसबुक पेजला किंवा सोशल मीडिया पेजला अपलोड करतं आणि त्यातून मी काय करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी काय करतो हे दाखवण्यापेक्षा कृतीत आणा, शासनाला धारेवरती धरा आणि शासनाकडून त्या मुलीच्या पालकांना आणि मुलीला न्याय मिळवून द्या, एवढंच आव्हान मी जनतेला, शासनकर्त्या जमातीला आणि ह्या विरोधकांना, या राजकारण्यांना मी करू इच्छितो. धन्यवाद.